सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पौष्टिक असं थालीपीठ। तर थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी मटकीचे मोड घेतलेले आहेत। तर ही मटकी मी रात्रभर भिजवून मोड आणून घेतलेले आहे। तर ही निवडून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। तर मोड ही खूप छान आलेले आहेत, भरपूर असे मोड आलेली मटकी आहे ही। तर या मटकीपासून आज आपण पौष्टिक धपाटे असे बनवणार आहोत। एकीकडे मी गॅस चालू करून कुकर ठेवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा तेल टाकून घ्यायचं। तेल थोडं गरम होऊ द्यायचं। तर इथे तेल आपलं गरम झालेलं आहे। याच्यामध्ये मोड आलेली मटकी टाकून घेऊया। ते मी 1 बटाटा घेतलेला आहे, तो साल काढून चिरून घेतलेले आहेत फोडी, त्या टाकून घ्यायच्या याच्यामध्ये। चवीनुसार मीठ टाकायचं। मटकी आणि बटाटा एकत्रित भाजून घ्यायचा मिनिटभर। याच्यामध्ये टाकूया आवश्यकतेनुसार पाणी। कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या काढून घेऊया। कुकरच्या 3 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत। गॅस बंद करून घ्यायचा आणि आता कुकर थंड करून घेऊया। थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे, ते आता आपण बघूया। तर इथे 10 ते 12 मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत, थोडीशी पुदिन्याची पाने, 15 ते 16 लसूण पाकळ्या, 7 ते 8 अद्रकचे तुकडे, हिरवी कोथिंबीर थोडीशी, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 3 चमचे धने, 3 चमचे जिरे। आता हे सर्व भाजून याचं वाटण बनवून घेऊया। एकीकडे मी गॅस चालू करून तवा ठेवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं। तेल थोडं गरम होऊ द्यायचं। आता हे सर्व तव्यामध्ये टाकून घ्यायचं। दोन मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घेऊया। याच्यामध्ये टाकूया चवीनुसार थोडंसं मीठ, मिक्स करून घेऊया। आता हे भाजून झालेलं आहे, एका ताटामध्ये काढून घेऊया। हे भाजलेला मसाला थंड करून घ्यायचा आणि नंतर बारीक करून घेऊया। तर बघू शकता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। तर हे वाटण मी जाडसर असं बनवून घेतलेलं आहे, जास्त बारीक करून घ्यायचं नाही, जाडसरच बारीक करायचं आहे। थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी 5 प्रकारची पिठे घेतलेली आहेत। तर या 200 ग्रॅमच्या मेजरमेंटच्या कपाने मी 5 कप पिठे घेतलेले आहेत। तर इथे बघू शकता ज्वारीचं 1 कप, तांदळाचं 1 कप, बेसनचं 1 कप, बाजरीचं 1 कप आणि गव्हाचं 1 कप, असे मिळून टोटल 5 कप मी पिठे घेतलेले आहेत। तर याच्यामध्ये वाटण केलेले हे सर्व टाकून घ्यायचं आहे। तर पूर्णपणे वाटण टाकून झालंय। इथे आपला कुकरही थंड झालाय, झाकण काढून घेऊया। तर बघू शकता इथे पूर्णपणे मटकी आणि बटाटा व्यवस्थित असा उकडलेला आहे। तर हा बटाटा आणि मटकीचं मोड मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर असं वाटण बनवून घ्यायचं आहे याचं। तर मसाले वाटलेल्या याच भांड्यात टाकून घेऊया। झाकण लावून घेऊया आणि बारीक करून घेऊया। तर बघू शकता इथे जाडसर असं बारीक करून झालेलं आहे। या पद्धतीने बारीक करून घ्यायचं।
राहिलेलं पण सर्व बारीक करून घेऊया. मटकी वाटून घेतलेली या परातीत काढून घेऊया. तर बघू शकता इथे मोड आलेल्या मटकीचं उकडून घेतलेलं वाटण वाटून झालेलं आहे. तर हे मोड आलेल्या मटकीचं वाटण तुम्ही मॅशरच्या साहाय्याने हे मॅश करून घेऊ शकता. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलेलं आहे जाडसर असं. याच्यामध्ये टाकायचा 1 चमचा ओवा, याच्यामध्ये टाकायचा 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, इथे मी एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा. याच्यात टाकायचे 2 चमचे तीळ. तर इथे मी छोटी 1 वाटी बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची. तर इथे हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया. तर बटाटा आणि मटकी बारीक करून घेतलेली आहे ती ओली अशी आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा ही सर्व एकत्र मिक्स करून मळून घ्यायचं. जर लागलं तर पाणी टाकून मळून घ्यायचं. तर आता पूर्णपणे हे सर्व एकत्र करायचं मिक्स आणि हे कोरडं असं मळून घ्यायचं. तर इथे आपलं कोरडं मिक्स करून झालेलं आहे बघू शकता. तर आता याला मळण्यासाठी पाणी लागणार आहे. तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं. लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं. आता मळून घेऊया. तर बघू शकता इथे थालीपीठचं पीठ मळून झालेलं आहे. याच्यावरती 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आणि थोडंसं परत एकदा मळून घ्यायचं. इथे आपलं थालीपीठचं पीठ मळून झालेलं आहे. वरून तेल टाकून घेतलं आहे थोडंसं. परत एकदा थोडंसं मळून घेऊया आणि पूर्णपणे या गोळ्याला तेल लावून घ्यायचं. तर इथे पूर्णपणे गोळ्याला तेल लावून पूर्णपणे मळून घेतलेलं आहे. 5 मिनिटं मुरवून घ्यायचं आणि थालीपीठ बनवायला घ्यायचे. 5 मिनिटं झालेले आहेत. थालीपीठचं पीठ मुरलेलं आहे. अगदी 5 मिनिटातच मी मुरवून घेतलेलं आहे. जास्त वेळ मुरवून घ्यायची गरज नाही. तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी तीळ घेतलेले आहेत. भरपूर असे तीळ घेतलेले आहेत. थालीपीठ थापण्यासाठी इथे मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे. जेव्हा केव्हा थालीपीठ बनवते तेव्हा मी कॉटनच्या कापडावरती बनवते. तर घेतलेलं आहे. तर थालीपीठ थापण्यासाठी आपल्याला पाण्याचा हात लागणार आहे आणि कापड ओलं करण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतले. या पाण्यामध्ये कापड भिजवून घ्यायचं आणि थोडंसं पिळून घ्यायचं. त्याच्यानंतरच थालीपीठ बनवायला घ्यायचं. इथे मी थालीपीठ थापण्यासाठी एक पोळपाट घेतलेला आहे. याच्यावरती कापड ठेवून घेऊया. व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. या कापडावरती भरपूर असे तीळ टाकून घ्यायचे. तर इथे थालीपीठचा मी एक गोळा घेतलेला आहे बनवून असा गोल. तर हा या तिळावरती ठेवून घ्यायचा. पाण्याचा ओला हात घ्यायचा आणि हे थालीपीठ थापून घेऊया. जोपर्यंत हे थालीपीठ मोठं होत नाही तोपर्यंत पाण्याचा हात घेऊन पूर्णपणे पसरून घेत राहायचं. जेवढं आपल्याला जाडी किंवा पातळ पाहिजे त्या पद्धतीने थापून घ्यायचं. तर हे पूर्णपणे मी थापून घेणार आहे. तर बघू शकता इथे थालीपीठ थापून झालेलं आहे. याला जर डिझाईन पाहिजे असेल तर मधून असे थोडे थोडे होल पाडून घ्यायचे बोटाने. या प्रकारे डिझाईन करून घ्यायची. आवडत असल्या
केली तरी चालेल. आवडत असल्यास अशी डिझाईन करायची, नाही तरी पूर्णपणे प्लेन ठेवून घ्यायचा. तर आता याच्यावरती आता आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत. भरपूर असे तीळ टाकायचे आणि थोडेसे प्रेस करून घ्यायचे. तीळ प्रेस करून झालेले आहेत. एकीकडे मी गॅस चालू करून तवा ठेवून घेतलेला आहे. तवा आपला गरम झालेला आहे. या तव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं थालीपीठ भाजण्यासाठी. थालीपीठचं कापड हातात उचलून घ्यायचं आणि हलक्या हाताने तव्यामध्ये टाकून घेऊया. वरून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि अलगद हाताने कापड काढून घ्यायचं. तर बघू शकता इथे व्यवस्थित असं थालीपीठ पडलेलं आहे पॅनमध्ये. आता हे दोन्ही साईडने भाजून घ्यायचं वरून तेल टाकून. जर या थालीपीठवरती डिझाईन पाहिजे असेल तर उलताने आणि ही डिझाईन करू शकता. असे छोटे छोटे होलं घेऊन या पद्धतीने अशी पण डिझाईन छान दिसते थालीपीठवरती. तुम्हाला जशी आवडेल तशी करू शकता. आता दुसऱ्या बाजूने पलटी मारून घेऊया. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं. दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत. बघू शकता मस्त असा थालीपीठ तयार झालेला आहे मटकीच्या मोडांचा. तर हा एका डिशमध्ये काढून घेऊया. टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. याच प्रकारे आता पुढील थालीपीठ बनवून घेऊया. इथे आपण बघणार आहोत झटपट असं थालीपीठ कसं थापून घ्यायचं. तर जसं की मगाशी आपण हाताने थालीपीठ थापून घेतलं होतं त्याच प्रकारे मी इथं थालीपीठ घेतलेलं आहे. त्याच प्रकारे थापून घ्यायचं आहे पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने. तर कापडावरती तीळ टाकून घेतलेले आहेत. बॅटरचा गोळा घेतलेला आहे. आता झटपट थोडंसं थापून घ्यायचं आहे. तर ओला हात करून घ्यायचा. हा गोळा थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि थोडा पसरून घ्यायचा. पसरून घेतल्यानंतर याच्यावरती एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची. ती अशी कट करून घ्यायची आणि पोळपाटा एवढा बसेल एवढा प्लास्टिकच्या पिशवीचा कागद कट करून घ्यायचा. तर या थालीपीठवरती ठेवून घेऊया गोळ्यावरती आणि तो लाटण्याने गोल गोल असा लाटून घ्यायचा. अगदी झटपट असा लाटला जातो. व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा. आपल्याला जाड पातळ आपल्याला आवडीनुसार लाटून घ्यायचा. या प्रकारे लाटून घेतल्यानंतर पटकन थालीपीठ तयार होतात. थापायची जास्त गरज पडत नाही. तर बघू शकता इथे व्यवस्थित असं लाटून झालेलं आहे. थापण्याची झंझट पडत नाही. हलक्या हाताने पेपर काढून घ्यायचा. मस्तपैकी तयार झालेला आहे लाटून. झटपट असा होणारा हा थालीपीठ आहे. याच्यावरती तीळ टाकून घेऊया. डिझाईन पाहिजे असेल तर उलताण्याने डिझाईन करून घेऊ शकता पॅनमध्ये. एकसारखा हा थालीपीठ लाटून होतो. तीळ थोडे प्रेस करून झालेले आहेत. आता भाजून घेऊया. याच प्रकारे झटपट आपण थालीपीठ बनवून घेऊया. पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं. हातावरती घ्यायचं आणि टाकून घ्यायचं. थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि काढून घ्यायचं.
अगदी व्यवस्थित कापड काढून घ्यायचं. बघू शकता पूर्ण गोल असा निघालेला आहे, कापडाला अजिबात चिकटलेलं नाही. तर याला डिझाईन करून घेऊया उलतान्याने. याच प्रकारे झटपट थालीपीठ लाटून बनवून घेऊया. तेल टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घेऊया. दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून झालेलं आहे, काढून घेऊया. याच प्रकारे आता सर्व थालीपीठ बनवून घेऊया. तर बघू शकता इथे मोड आलेल्या मटकीपासून पौष्टिक असे थालीपीठ तयार झालेले आहेत, त्याचबरोबर दही. तर हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, खोबऱ्याची चटणी किंवा कोणत्याही चटणी बरोबर खाऊ शकता. तर हा सकाळचा नाश्ता, संध्याकाळचा किंवा मुलांच्या टिफिनसाठी हा नाश्ता देऊ शकता. तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.